नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे 4थं युनिट आहे त्यातला 5वा लेसन जोन ऑफ आर्क हा सादर करतोय. आता सुरुवातीलाच जोन ऑफ आर्क याचा मी थोडीशी माहिती मिळवली गुगलवरती. तर हे नेमकं कुणासंदर्भात आहे काय, तर त्याचे मला मिळालेले सर्चनुसारचे जे अर्थ आहेत ते आपल्यासमोर मांडतो. तर बघा, अ फ्रेंच मिलिटरी लीडर ऑफ द 15th century, अ नॅशनल हिरोईन who at the age 17 took up arms to establish rightful king on the French throne. तर जोन ऑफ आर्क एक फ्रेंच मिलिटरी लीडर की जिनं 15व्या शतकामधली की जिनं काय केलं, जिला एक नॅशनल हिरोईन असं म्हटलं जातं, संबोधलं जातं, आणि जिनं शस्त्र उचललं अगदी तिच्या वयाच्या 17व्या वर्षी. कशासाठी, तर फ्रान्सच्या सिंहासनावरती एक चांगला योग्य राजा बसवण्यासाठी. सोबतच तिला अजून त्याच्याबद्दलच असं आहे की त्याला रोमन कॅथलिक चर्च जे आहेत त्याचे सेंट सुद्धा जोन ऑफ आर्क हे होते. सोबतच जोन ऑफ आर्क याच्याबद्दलचं अजून एक सर्च रिझल्ट आला, तो असा होता की द मेड ऑफ ऑलिन्स 1412 to 31, 1412 ते 31 दरम्यानचा तिचा कार्यकाल. त्याच्यात पण जन्माबद्दलची क्वेश्चन मार्क होता. तर थोडक्यात काय, तर इथं ज्या मुलीबद्दलचा आपण ही जी स्टोरी आहे ते साधारणतः 16 ते 17 वर्षांची मुलगी जिनं फ्रान्सच्या गादीवरती एक योग्य राजा बसावा यासाठी तिनं शस्त्र उचललेलं आहे. आता हे जे काही नाटक आहे ते जॉर्ज बर्नार्ड शॉ 1856 to 1950 वॉज ॲन आयरिश प्लेराईट अँड क्रिटिक. तर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा कार्यकाल 1856 ते 1950 या दरम्यानचा. ते एक आयरिश प्लेराईट होते. प्लेराईट म्हणजे नाटककार व क्रिटिक म्हणजे समीक्षक होते. ही रोट मोर दॅन 60 plays ड्युरिंग हिज लाईफ टाईम. तर त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनकालामध्ये जवळजवळ 60 च्या दरम्यान त्यांनी नाटकं लिहिली, इन्क्लुडिंग मेजर वर्क सच ॲज मॅन अँड सुपरमॅन 1902. आता त्यांची महत्वाची जी काही नाटकं होती त्याच्यापैकी मॅन अँड सुपरमॅन नावाचं 1902 साली आलेलं नाटक, पिग्मॅलिन 1912 1912 सालीचं, अँड सेंट जोन 1923. आणि त्यांच्याच नाटकामधलं सेंट जोन नावाचं नाटक जे 1923 साली आलं. ही वॉज द लीडिंग ड्रॅमॅटिस्ट ऑफ हिज टाइम. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन लिटरेचर 1925. तर त्यांना ते त्यांच्या काळातील एक अग्रेसर असे प्रमुख असे नाटककार होते आणि त्यांना 1925 साली साहित्यातलं नोबेल पारितोषिक त्यांना जाहीर झालं किंवा त्यांना दिलं गेलं. तर मित्रांनो, पेज नंबर 56 वरती हा लेसनची सुरुवात होते. त्याच्या अगोदरचं मी इंट्रोडक्शन दिलं, हे गरजेचं होतं. द वॉर फॉट बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स फ्रॉम 1337 to 1453 हॅज कम टू बी नोन ॲज द 100 Years वॉर. तर इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये 1337 ते 1453च्या दरम्यान जे युद्ध झालं त्याला 100 वर्षांचं युद्ध असं म्हटलं जातं. जोन वॉज अ पेझंट गर्ल born in eastern France who led the French army to several victories during this war. आता जोन ही एका शेतकऱ्याची मुलगी, पेझंट म्हणजे शेतकरी, एका शेतकऱ्याची मुलगी की जी पूर्व फ्रान्समध्ये तिचा जन्म झाला. तिने काय केलं तर इथं लीडचा भूतकाळ आहे, लेड. तिनं
नेतृत्व केलेलं होतं फ्रान्स आर्मीचं आणि तिच्या नेतृत्वाखाली अनेक विजय या युद्धामध्ये मिळाले आहेत फ्रेंच आर्मीला. This play begins at the time when all of northern France and some part of the southwest were under foreign control. आता या नाटकाची सुरुवात ही कधीची आहे बघा, तर त्यावेळेला उत्तर फ्रान्स आणि साऊथ वेस्टचा म्हणजे साऊथ वेस्टचा काही भाग, दक्षिण पूर्वेकडचा काही भाग हा परकीय देशाच्या किंवा परकीयांच्या ताब्यात होता. त्या दरम्यान ह्याची या नाटकाची सुरुवात झाली. द इंग्लिश कंट्रोल्ड सम पार्ट्स अँड द बर्गांडियन्स कंट्रोल्ड द अदर्स. आता काही भाग हा इंग्लंडच्या ताब्यात होता, तर काही भाग हा बर्गंडियन्स यांच्या ताब्यात होता. द सिटी ऑफ न्यू ऑर्लिन्स, वन ऑफ द फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, वॉज हेल्ड बाय द इंग्लिश. आता इंग्रजांनी जी न्यू ऑर्लिन्स नावाची जी शहर आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं होतं की ते एक सुस्थितीत राहिलेल्या फ्रान्स शहरांपैकी ते एक शहर होतं. द इयर 1429 कॅप्टन रॉबर्ट डे बाउड्रिकोट. आता 1429 हे वर्ष, या वर्षामध्ये कॅप्टन रॉबर्ट डी बाउड्रिकोट, अ मिलिटरी ऑफिसर, इज सीटेड ॲट द टेबल. आता कॅप्टन रॉबर्ट डी बाउड्रिकोट एक सैन्य अधिकारी आहे, ते त्याच्या सीटवरती बसलेले आहेत, सीटेड ॲट द टेबलवरती बसलेले आहेत आणि हीज स्टुअर्ड स्टँड फेसिंग हिम. आणि त्यांचा जो स्टुअर्ड आहे हा त्यांच्याकडे तोंड करून उभा आहे. स्टुअर्ड या शब्दाचा अर्थ कारभारी किंवा दिवाण असा होतो. तर बघा, रॉबर्ट प्रत्यक्षात नाटकाला सुरुवात होते. रॉबर्ट काय म्हणतो बघा, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. यू हॅव 50 आर्म्ड सोल्जर्स अँड डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स टू कॅरी आउट माय ऑर्डर्स. आर यू अफ्रेड ऑफ हर. मी तुला सांगितलं होतं की त्या मुलीला बाहेर फेकून देईल. जवळजवळ तुला 50 सैनिक दिलेले होते आणि डझनभर स्ट्रॉंग सर्वंट होते. 12 अत्यंत दिप्पाड ताकदवान असे काही तुला नोकर दिले होते. कशासाठी, तर माझी ही आज्ञा पालन करण्यासाठी. काय तू तिला घाबरलास त्या मुलीला. स्टुअर्ड, नो सर, वी आर अफ्रेड ऑफ यू. नाही सर, आम्ही तुम्हाला घाबरलोय. बट शी पुट्स करेज इन अस. पण तिनं आमच्यामध्ये धैर्य, त्या मुलीनं आमच्यामध्ये धैर्य भरलं, आम्हाला आमच्यात धैर्य तिनं दिलं. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सोल. ती कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही बाबतीत ती घाबरली असं अजिबात वाटत नाही. कशालाच ती घाबरलेली असं अजिबात वाटत नाही. कदाचित तुम्ही तिला घाबरवाल असं वाटतं सर, असं ती म्हणते. रॉबर्ट ग्रीमली म्हणजे सिरियसली, गंभीरपणे. परहॅप्स वेअर इज शी नाव. पण ती कुठं आहे आता. स्टुअर्ट, डाऊन इन द कोर्टयार्ड सर. तर ती खाली अंगणामध्ये आहे. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क द सोल्जर्स टू सेंड द गर्ल अप. आता रॉबर्ट हा खिडकीजवळ गेला आणि खालच्या नोकरांना त्यानं आवाज दिला आणि सांगितलं, त्या सैनिकांना त्यानं आवाज दिला आणि सांगितलं की त्या मुलीला वर पाठवा. द गर्ल एंटर्स. शी इज अ वेल बिल्ट स्ट्रॉंग कंट्री गर्ल. आता बघा, ती जी मुलगी आहे ती वेल बिल्ट आहे, म्हणजे सुदृढ आहे, स्ट्रॉंग आहे. एक स्ट्रॉंग
कंट्री गर्ल आहे. कंट्री गर्ल म्हणजे ग्रामीण भागामध्ये असलेली मुलगी जी मजबूत आहे. ऑफ 17 to 18 इयर्स, साधारणतः 17 ते 18 वर्षांची आहे. द स्क्वायर्स ग्लेअर नायदर फ्रायटन्स हर नॉर स्टॉप्स हर. आता स्क्वायर या शब्दाचा अर्थ इथे दिलेले अ पर्सन ऑफ हाय रँक, म्हणजे उच्च पातळीवरचा उच्च पदस्थ एक व्यक्ती, ज्याला स्क्वायर असं म्हटलेलं आहे. आता तिथं असणाऱ्या ज्या स्क्वायर आहे त्याची जी जळजळीत नजर आहे, ग्लेअर म्हणजे जळजळीत नजर, त्या नजरेला नाही ती घाबरली, नाही त्या नजरेनं तिला थांबवलं तिथंच. शी स्पीक्स कॉन्फिडेंटली, ती अगदी आत्मविश्वासपूर्ण ती बोलली. तिचे नाव जोन आहे. काय म्हणते बघा, गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वायर. तर तिनं त्या कॅप्टनना स्क्वायर असं संबोधून, स्क्वायर म्हणजे अ पर्सन ऑफ हाय रँक, उच्च पदस्थ व्यक्ती. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू द डफिन. डफिन म्हणजे फ्रान्सचा युवराज. तर ती असं म्हणते, तिनं त्यांना शुभप्रभात असं अभिवादन केलं आणि ती असं सांगते की तुम्हाला काय करायला लागेल तर मला एक घोडा आणि मला आर्मर द्यावे लागतील आणि काही सैनिक द्यावे लागतील आणि मला जे फ्रान्सचे युवराज आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पाठवावं लागेल. आर्मर या शब्दाचा अर्थ प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग ऑफ मेटल ऑर लेदर वॉर्न इन बॅटल्स बाय सोल्जर्स इन फॉर्मर टाइम्स, म्हणजे चिलखत. मला एक घोडा आणि चिलखत आणि काही सैनिक मला द्यावे लागतील आणि मला डफिनकडे पाठवावं लागेल. रॉबर्ट, द गर्ल इज मॅड. वाय डिडंट यू टेल मी सो? यू ब्लॉकहेड. ब्लॉकहेड या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे अ स्टुपिड पर्सन, मूर्ख माणूस. स्टुअर्ट, सर, डू नॉट अँगर हर, गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. आता रॉबर्ट त्या स्टुअर्ट्सला असं म्हणतो की ही मुलगी वेडी आहे. तू मला हे काय सांगितलंयस मूर्ख माणसा, तू मला हे का सांगितलं नाहीस? त्यानंतर स्टुअर्ट असं म्हणतो की सर, तिच्यावर रागवू नका, तिला जे हवंय ते द्या. रॉबर्ट, आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर with orders to put you under lock and key. तर रॉबर्ट म्हणतो की मी तुला तुझ्या वडिलांकडे परत पाठवेन आणि सोबतच परत पाठवताना त्याच्यामध्ये एक आज्ञा असेल की तुला कडी-कुलपा आत ठेवावं, तर तुला मोकळी सोडू नये. जॉन, यू थिंक यू विल? स्क्वायर, but it won't happen that way. तर ती विचारते, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही ते असं कराल म्हणून? तर तुम्ही असं ते कराल ही पण मी मात्र ते तसं घडू देणार नाही त्या पद्धतीनं. यू सेड यू वुड नॉट सी मी बट हिअर आय एम. तुम्ही असं म्हणाला होता की तुम्ही मला पाहू शकणार नाही, मी तुम्हाला दिसणार नाही, पण मी तुमच्या समोर आहे. रॉबर्ट, सो यू आर अस्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. अस्युमिंग म्हणजे टेकिंग फॉर ग्रांटेड, म्हणजे गृहीत धरलं. तर मग तू असं गृहीत धरलेलं आहेस का की तुला जे हवं आहे ते सगळं मी देणार आहे, असं तू गृहीत धरलेस? असं ते तिला विचारतात. जॉन, yes, Squire, continues busily.
तिचं व्यस्तपणा किंवा बिझीपणा आहे हे ते आहे तसंच चालू ठेवत ती म्हणते, हो स्क्वायर, अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रान्स. तर एका घोड्याची किंमत साधारणतः 16 फ्रान्स एवढी येईल. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी. हे खरं तर हे खूप मोठी रक्कम आहे. बट आय कॅन सेव्ह इट ऑन द आर्मर. पण मी काय केलं, ही रक्कम मी चिलखतांवरती मी वाचवू शकते. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर. मी माझ्या मापाचं सुंदर असं चिलखताची मला अजिबात गरज वाटत नाही. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल इनफ. मी काय करेन तर एखाद्या सैनिकाचं चिलखत जे मला व्यवस्थित बसत असेल असं मी ते शोधू शकते किंवा मी शोधेन. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. आणि मला भरपूर सैनिकांची गरज अजिबात नाहीये. The Dauphin will give me all I need to free Orleans. तर ऑर्लिन्स हे जे शहर आहे याला मुक्त करण्यासाठी जे फ्रान्सचे युवराज आहेत, इथं दिलेलं आहे बघा डफिनचा अर्थ, द ओल्डेस्ट सन ऑफ द किंग ऑफ फ्रान्स, द वन हू वुड बिकेम द किंग आफ्टर हिज फादर. म्हणजे सगळ्यात फ्रान्सच्या राजाचा सगळ्यात मोठा मुलगा की जो त्याच्या वडिलांच्या नंतर गादीवर येणार आहे, म्हणजे तो फ्रान्सचा युवराज. तर ते काय करतील तर ते मला ह्या सगळ्या गोष्टी मला देतील. कशासाठी तर ऑर्लिन्स हे जे शहर आहे याच्यावरती इंग्रजांचा कब्जा आहे ते सोडवण्यासाठी ते मला हे सगळं देतील. रॉबर्ट शॉक टू फ्री ऑर्लिन्स. रॉबर्टला धक्का बसतो, काय ऑर्लिन्सला मुक्त करण्यासाठी असं तो विचारतो. म्हणजे त्याला हे उद्गार त्याच्या तोंडात निघतात की ऑर्लिन्सला मुक्त करण्यासाठी. सिंपली, येस स्क्वायर, देअर विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. तर हो म्हणते, येस स्क्वायर, 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. तुम्हाला फक्त मला एवढंच करायचं की माझ्याबरोबर ती फक्त 3 men पाठवायचे, 3 माणसं मला पाठवायचे, तेवढी मला पुरेशी होतील. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस्ड टू कम विथ मी. यातलं पॉली आणि जॅक या दोघांनी माझ्यासोबत येण्याचं मला वचन दिलेलं आहे. यू मीन मसियर डे पॉलंगी. आता इथं मसियरचा अर्थ आहे बघा, फ्रेंच वर्ड फॉर मिस्टर, म्हणजे मिस्टर साठी वापरलेला शब्द इथं आहे मसियर. तर तुला श्री डी पॉलंगी यांच्यासोबत म्हणजे यांच्याबद्दल तुला बोलतेस का? तुला पॉलीचा असं तुला सुचवायचं आहे का असं त्याने विचारलं. येस स्क्वायर, जॅक विल कम विलिंगली. आणि यातला जॅक आहे तो विलिंगली म्हणजे स्वेच्छेने तो माझ्याशी यायला तयार होईल. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमॅन. तो एक अत्यंत दयाळू असा सभ्य माणूस आहे. अँड गिव्ज मी मनी टू गिव्ह टू द पुअर. आणि तो काय करतो मला तर अँड गिव्ज मी मनी, मला पैसे देतो कशासाठी? टू गिव्ह टू द पुअर, गरिबांना देण्यासाठी. आय थिंक जॉन गॉडसेव विल कम. जॉन, मला असं वाटतं की जॉन गॉडसेव सुद्धा येईल. अँड डिक अँड आर्चर अँड देअर सर्वंट्स. आणि डिक येईल, आर्चर येईल आणि त्यांचे नोकर सुद्धा येतील. जॉन ऑफ हॉनकॉट अँड जुलियन. मग ते कोण कोण येतील तर जॉन ऑफ हॉनकॉट येईल आणि जुलियन पण येतील. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू. आणि हे सगळे आल्यानंतर तुम्हाला काही अडचण नाहीये मग स्क्वायर, असं ती त्यांना म्हणते. आय हॅव अरेंज इट ऑल. तर मी या सगळ्यांची अरेंजमेंट केलेली आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की आम्हाला जाण्याची आज्ञा द्यायची आहे. रॉबर्ट टू द स्टुअर्ड, इज दिस ट्रू अबाउट
मसियर डी पॉलंगी? तो रॉबर्ट स्टुअर्टला विचारतो की जे पॉलंगी महाशय आहेत यांच्याबद्दल ही जी काही मुलगी सांगते हे सत्य आहे का? पेज नंबर 158 वरती पुढचा पाठ सुरू होतोय. स्टुअर्ट ईगरली, येस सर, अँड अबाउट मसियर डे मेड्स टू? हो सर, आणि दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. एवढंच नाही तर जे मिस्टर मसियरचा अर्थ मिस्टर मेथ सुद्धा येतील आणि हे दोघंही तिच्यासोबत जायला तयार आहेत किंवा ते दोघंही तिच्यासोबत जाणार आहेत. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड शाउट इन टू द कोर्टयार्ड. रॉबर्ट खिडकीजवळ पुन्हा एकदा जातो आणि अंगणाकडे बघून तो ओरडतो, सेंड मसियर डी पॉलंगी टू मी, विल यू? त्याला सांगतो की तू मसियर डी पॉलंगीला पाठवशील माझ्याकडे, मिस्टर पॉलंगीला तू माझ्याकडे पाठवशील? ही टर्न्स टू जॉन, आणि पुन्हा तो जॉनकडे वळतो आणि म्हणतो, गेट आउट अँड वेट इन द यार्ड. खाली जा, आता बाहेर जा तू आणि अंगणामध्ये वाट पाहत राहा. जॉन स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम. ब्राईटली म्हणजे तेजस्वीपणे त्याच्याकडे ती हसत. राईट स्क्वायर म्हणते आणि ती तिथून निघून जाते. रॉबर्ट टू द स्टुअर्ड, गो विथ हर. रॉबर्ट स्टुअर्डला सांगतात की तिच्यासोबत जा, स्टे विद इन, कॉल अँड कीप युअर आईज ऑन हर. तिच्यासोबत जा, तिथं थांब आणि काय कर तर बोलव आणि तिच्यावरती लक्ष ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. मला असं वाटतं की ती पुन्हा एकदा इथं वर माझ्यासमोर ती हवी आहे. द स्टुअर्ड रिट्रीट्स हॅस्टली. हॅस्टलीचा अर्थ इथं दिलाय मूव्ज अवे इन अ हरी, म्हणजे ताबडतोब घाई गडबडीनं माघारी गेले ते. बर्टन डे पॉलंगी, अ फ्रेंच गार्ड, एंटर्स, सॅल्यूट अँड स्टँड्स वेटिंग. आता त्यावेळेला बर्टन डे पॉलंगी हा फ्रेंच गार्ड तिथं आत येतो आणि तो त्यांना रॉबर्ट यांना तो सॅल्यूट करतो आणि वाट पाहत उभा राहतो. तो स्टुअर्ड्स आहे तो तिथनं घाई गडबडीने निघून गेलेला असतो. तर मित्रांनो, या लेसनचे मला 2 व्हिडिओज करावे लागणार आहेत. मी इथं थांबतोय. याचा दुसरा पार्ट तुम्ही नक्की पहा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.